तर जय शिवराय मित्रांनो, आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपलं ब्लॉग स्टार्ट होतं कोकणपासून. तर मस्त सकाळी उठलं वगैरे, मस्त एकदम व्ह्यू बघू शकता तुम्ही. ब्रश वगैरे केलं, आपल्या चुलीवरच सगळं असतं, आंघोळ वगैरे. मग आलो चाय वगैरे प्यायलो. थोडा खोकळा आला म्हणून बोलायला थोडा प्रॉब्लेम होतो आहे. बघा निसर्ग फुल एकदम मस्त. मग आम्ही आलो थोडं खाली, इथं रोड दिसत आहे, तो सगळं आमचंच आहे. ते सगळं रोड वगैरे हा नाही, पण पाठी जो बघितला तो आमचाच होता. आणि मग आम्ही वापस आता घरच्या दिशेने, हा रोड आमचाच आहे, मग अशी दाखवला तो. त्यानंतर हा आमचा कौल देव आहे, जागा मालक आहे. तर याला नारळ द्यावं लागतं. आणि मग आलो आमच्या झाडातून हे सगळं खाल्लं, काजू वगैरे काढले वगैरे, शेंगा वगैरे काढल्या. त्यानंतर मग आम्ही नारळ काढले. नारळ असले कडकवाले होते ना, थांबा पुढच्या ह्याच्यात बघाल तुम्ही. यस मग आंघोळीसाठी तयारी करत होता. मग मस्त बघा सनसेट सनराईज वगैरे सगळं एकदम प्रॉपर दिसत होतं. बघा नारळ मग अशी बोललो ना हे बघा, हेच बघा मी कसं खातो आहे वगैरे, मस्त एकदम कडकवाले बघा. आणि बॉडी बनेल. हां मस्त एकदम नारळ वगैरे खाल्ले. फुल दृश्य बघा तुम्ही, एकदम एकदम सिनियरी. कारण त्या समोर बघता ना, त्या साईडला दापोलीचा बीच वगैरे ते काहीतरी आहे. मग मस्त एकदम आलो नैसर्गिक भाजी खायला. भाजी वगैरे घेतली, गरम गरम वडापाव घेतला आणि मग घरी आलो. कारण तुळशी देवाला नारळ द्यायचा लागतो म्हणून.